एक मध्ये पाहायला मिळतील. अर्थातच या टीमचा एक की फॅक्टर गोलंदाज म्हणून एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिली आहे. आता अमित आलेत. पहिला बॉल स्ट्राईक एंडवरती फलंदाज आकाश आहेत. पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलपर्यंत आलेत, परंतु अति घाई कधी कधी संकटात नाही. या पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त केली. जर आकाशच्या बॅटमधून आली एक सिंगल. टीमची आता धावसंख्या 1च्या घरामध्ये स्टार्ट द फाउंडेशन श्री गणेशा 1 या धावसंख्येने केलं जातं. MCC स्पोर्ट्स कासर बडवली या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. आज एकगाव फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा पहिला चौकार. फलंदाज मोहितच्या बॅटमधून 4 धावा. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी चेंडूवरती शेवटपर्यंत असलेली नजर आणि यावेळेला काय खूप चांगला फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडूला पाठवलं गेलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी इथे चौकार वसूल केलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. धीमा गतीचा बॉल ओळखू शकले नाहीयेत. बीट केलंय. बॉल चालल्या सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. अमित तांडेलची खासियत राहिले. थोडंसं फ्लाईट दिल्या बॉलला फसवलं गेलंय आणि ज्या वेळेला डॉट बॉल झालेत फलंदाज अर्थातच मोहित. खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल पडल्यानंतर जर पाहिलं गेलं तर चाललं सर विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. राज्य गरज साहेबांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. MCC स्पोर्ट कासर वडवली या संघाला आज पॅकरची भूमिका फार महत्वाची पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लागले गेले. 3 बॉल 3 लगातार षटकार जर आले तर फलंदाजासाठी इथे नामी संधी असेल. ऑन साईडला फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला आणि इथे शेवटच्या क्षणाला बॉल एका हातामध्ये अगदी पकडला गेला. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिडून विकेटच्या जोरावरती एक धाव प्राप्त केली आहे. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय आणि 6 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. लक्षात ठेवा 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमित तयार. फटका इथे चांगला. उंची जास्त गाठलाय. लांबी कमी. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कॅच ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच कारणास जर पाहिले गेलं तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो आणि त्याचा फायदा इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 ही धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. P1चं षटक या ठिकाणी पार पाडलंय. 8 धावा धाफटकावरती लागल्यात विदाऊट लॉस. चांगली सुरुवात MCC स्पोर्ट्स कासर वडवली या संघाच्या माध्यमातून खेळत असताना संतांनी सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केले. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतात आणि षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती करण आलेत. पहिलाच बॉल. काय चेंडू होता परंतु पडल्यानंतर भरपूर उसळी घेतली. अगदी डोक्यावरून हा बॉल निघून गेला. अगदी फलंदाजीची उंची या मापली या बॉलने. व्हाईट बॉलचा इशारा. पहिलाच बॉल इथे बाउन्सर पद्धतीचा पाहायला मिळतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. हा ऍक्शन रिप्ले. अगदी डोक्यावरून बॉल आणि विरलजी नायर सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲक्युरेट निर्णय देण्यासाठी सातत्यानं त्यांची ओळख राहिले. समोर खेळला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. यूज इट. सिक्सर स्टेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेच्या पलीकडे. मोहितच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. चांगला फटका खेळला. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. करणच्या विरोधात मोहितच्या बॅटमधून काय फटका खेळला. जबरदस्त. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. यूज सिक्सर. 6 धावा. अगदी समोरच आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जाईल. षटकार आलाय. पुढचा बॉल. धावसंख्या 15. याही वेळेला फटका हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे परंतु मिडविकेटचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एकदा प्राप्त केले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर आता 17 धावा. सुरुवात जी अपेक्षित होती MCC स्पोर्ट्स
कासर वडवली या संघाच्या माध्यमातून ती तर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि आकाश या दोन बॅटरच्या माध्यमातून करण्यात आले. साई अनंत माळी यांच्या माध्यमातून 500 रुपये स्पर्धेसाठी देण्यात आले, त्यांचे देखील विशेष आभार. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. बॉल आणि बॅटचं झालंय उत्तम कनेक्शन, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. मोहितच्या बॅटमधून आणखीन एक मिड विकेट क्लिअर करणारा बेधडक एकदम कडक षटकार. चांगली बॅटिंग मोहित करतोय, स्वतःच्या संघाला अगदी जर पाहिलं गेलं तर एक मोठ्या धावसंख्येवरती नेऊन पोहोचवायचा हा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि त्याचबरोबर आकाशचा राहिलाय. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 19 धावा टीमची टोटल धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. एमसीसी स्पोर्ट कासर वडवली अर्थात 23 धावा धाफटकावरती लागल्यात. करणचं षटक थोडंसं का होईना मागं ठरले. पहिला बॉल वाईड आला, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर पहिल्याच बॉलवरती घोषित केले. त्यानंतर करण होती प्रेशर, पुढचा बॉल षटकार, त्यानंतर 2 धावांनी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटकार पाहायला मिळालाय. नियंत्रणबद्ध आता गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा इथे दाखवावा लागेल. विश नेटवर्कच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे जर पाहिले तर 23 धावा बनवण्यामध्ये सर्व उत्कृष्ट योगदान या मॅचमध्ये राहिले आतापर्यंत मोहितचं. 7 बॉलमध्ये 19 धावा तर बनवल्यात. आकाशने आतापर्यंत 2च बॉल खेळलेत, त्यामध्ये 3 धावा आकाशच्याही बॅटमधून पाहायला मिळाल्यात. विचार विनिमय केले जातात सातत्याने या ओव्हरची, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर आता संपूर्ण खेळाडू एकत्रित येत असताना या षटकामध्ये इथून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 बॉलमध्ये इथे 7-8 धावा बनतायत किंवा अगदी 10 धावा जर म्हणतायत तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये सर्वाधिक धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळेल. खरं तर पॉवर प्लेचे 2 षटक असतात ना, त्यामध्ये 30च्या पलीकडे 35 पर्यंत पोहोचला तर येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून 30-35 धावा बनतात तर 60च्या पलीकडे. आणि नाईटचा फॉर्मॅट आपण सातत्याने पाहत असतो की 60च्या पलीकडे धावसंख्या बनली तर आपल्या गोलंदाजावरती प्रेशर दडपण हे कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 23 धावा धाफटकावरती पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल तयार करून स्ट्राईक होते मोहित. टॅप केल्या बॉलला ऑन साइडला निघून जाईल बॉल. क्षेत्ररक्षक मिड ऑनचे वेगाने आलेत बॉलपर्यंत, फेकी ॲक्युरेट झाली परंतु हातामध्ये बॉल सापडलेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती 1 धाव एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल आता धाफटकावर जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. कमबॅक करणं ही काळाची गरज बनून राहिली जय 11 अर्नाळा संघाला आणि आता कमबॅक केले जाते करणच्या माध्यमातून. परंतु इथून डॉट बॉल विकेट घेणं फार महत्त्वाचं राहील या मॅचमध्ये. इम्पॅक्ट या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर मोहितचा राहिला. खूप चांगली बॅटिंग मोहित मैदानाच्या आतमध्ये करतोय. लक्षात ठेवा, तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जर नाही झाली तर 5व्या षटकामध्ये 38 सेकंदच्या आतमध्ये एक्स्ट्रा खेळाडू एक घ्यावा लागेल. पुढून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पद आली त्याचा वापर दिसला परंतु चेंडूच्या टप्पा ओळखू शकलेला नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. कमबॅक केले करणने, हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. अगदी पुढून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे फलंदाज बीट झालेत. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक केले करणने. फटका इथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील. 1 बाउन्स त्याची कलेक्ट केलं जाईल, फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 1च धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरीने खूप चांगल्या पद्धतीने धावा बनल्यात. 25 धावा या धाफटकावरती पाहायला मिळत आहे. प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय की 64, परंतु प्रतिस्पर्धी जय 11 अर्नाळा सांगतो की आता 60च्याही आतमध्ये रोखायचं आहे. मॅच पाहण्यासाठी ही मजा येईल. हाय स्कोर मॅच जर पाहिली गेली तर आजच्या दिवसात पाहायला मिळालं नाही आहे, कारण की पहिली मॅच 41ची होती, अगदी 1 साइड हिरो. त्यामध्ये संतोष जाधव पिढ्याला आपण बघितलं, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेली. दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा लो स्कोर मॅच पाहायला मिळाली. 21ची मॅच बनली आणि ती मॅच जिंकली टीम टिवरी स्पोर्ट टिवरीनं. आणि या मॅचमध्ये आता धावा बनतात. 12 बॉलमध्ये पहिल्या 25 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. त्यामध्ये वैयक्तिक 8 बॉलमध्ये 20 धावा मोहितच्या बॅटमधून राहिल्यात. आकाशच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 4 धावा. आता अमित तांडेल या गोलंदाजाला पुन्हा एकदा इन्व्हर्ट केले. षटक क्रमांक पहिल्यामध्ये अमितला आपण बघितलं होतं, 8 धावा निव्वळ खर्च केला होता आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एकही विकेट त्याला मिळाली नव्हती, परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं होतं. स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न, स्वीट हिट, बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावेंसाठी फलंदाज आकाशच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक, चौकार. खरं तर मैदानाच्या आतमध्ये मोहित देखील बॅटिंग चांगली करतात, परंतु आकाशला ठाऊक आहे तर मोहितला आपण चांगली साथ दिली तर मैदानाच्या आतमध्ये धावा बनतील. जबरदस्त बॅटचा स्विंग प्रॉपर आणि खरं तर या बॉलवरती 4 धावेंची मोहर होती.
चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर पोहोचते स्कोर कार्डवरती ते म्हणजे 29 धावा. यावेळेला चांगला फटका. यावेळेला जर पाहिलं गेलं तर लेग स्टिक वरती पायावरती हा बॉल टाकण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक जबरदस्त 4 धाब्यांसाठी चौकार. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती दाखवला जातोय. ऑफ स्टिकच्या बाहेर शब्द झाला. लेग स्टिक वरती मारा करण्याचा प्रयत्न आणि बॅटचा स्विंग इथे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. याही बॉलवरती 4 धावा वसूल केल्यात. अमित तांडेल देखील थोडेसे मागे ठरले त्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 8च खर्च केला होता, परंतु इथे 2 बॉलमध्ये अगदी 8 धावा खर्च केलेले आहेत. फुल टॉस ऑन साइडला उडवल्या बॉलला. छोटा पॅकेट बडा धमाका. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. आकाश देखील आता थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आकाशच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी षटकार. घुटना टेक सिक्सर देख. मागच्या पायावरती अगदी वाकले गेले, समोरच्या पायावरती बॅलन्स केलं आणि गुडघ्यावरती खेळत असताना बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. अमित तांडेल असा एक गोलंदाज आहे. नेहमीच जय 11 अर्नाळा टीमसाठी एक विकेट टेकर आणि कमीत कमी धावा देण्यासाठी ज्याची ओळख आहे, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी तो धावा खर्च करतोय. धावा धाफटकावर या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचत आहेत. अगदी 39 धावा. षटकार आणि चौकारामध्ये डील आता मैदानाच्या आतमध्ये आकाश करत असताना 7 बॉलमध्ये 18 धावा आता वैयक्तिक त्याची धावसंख्या पाहायला मिळते आणि टीमची टोटल 39. या पुढचा बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे थर्ड सर्कलच्या आतमध्ये. बॉल अगदी थोडासा बाहेर निघून जाईल. तत्पूर्वी शॉट कव्हरला हा चेंडू अडवला जातोय. आकाशच्या बॅटमधून एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आता 40च्या घरामध्ये 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. व्यवस्थित षटकांचा अगदी जो अवधी आहे त्या अवधीनुसार आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन टीम जय 11 अर्नाळा संघाच्या माध्यमातून केली जाते. या पुढचा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा टप्पा ओळखू शकलेला नाही आहेत. पडल्यानंतर अगदी जर पाहिले गेले तर व्हेरिएशन पाहायला मिळाले या बॉलवरती आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. विकास धस्कर आपण बघता चिक्का या नावाने फार मोठी प्रसिद्धी त्या खेळाडूला आहे. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधील. धीम्या गतीचा बॉल. पुन्हा एकदा चांगलं कलात्मकतेची गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहतोय. या शेवटच्या बॉलवरती मिळेल 1 धाव. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर MCC स्पोर्ट्स कासर वडवली या संघाची धावसंख्या 18 बॉलच्या समाप्तीनंतर 41 धावा विदाऊट लॉस. बिनबाद नाबाद जिंदाबाद. आतापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते. येणारे 2 षटकं बाकी असतील आणि 2 षटकामध्ये आता अगदी 12 बॉल मिळतील. 12 बॉलमध्ये अगदी 20-25 धावा त्याहून अधिक धावा लागल्या तर या मॅचमध्ये आणखीन मजा येईल. आता येणारे जे 2 गोलंदाज असतील, कुठल्या गोलंदाजाला प्रमोट या ठिकाणी षटक क्रमांक 4 मध्ये केलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. चला या पुढच्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक नंतर आपण करणार आहोत. दोन्ही टीमने टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचे. टीम 94 कॉमन आणि तेजस 11 वाळीव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं. टीम 94 कॉमन आणि तेजल 11 वाळीव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये येऊन रिपोर्टिंग व्हायचं आहे. जसं पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट होईल आपण लगेचच टॉस करणार आहोत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 41 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती श्रवण यांना आपण बघतायत. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. ओळखल्या बॉलला ऑन साइडला टर्न करत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी आणखीन एक चौकार. फलंदाज मोहितच्या बॅटमधून. आज जणू काही मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि त्याचबरोबर जर पाहिले गेले तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश चौकार आणि षटकारामध्ये डील करत आहेत. आज जय 11 अर्नाळा टीम गोलंदाजी ज्याप्रमाणे नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असते, आज तशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाहीये. पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आलाय. लाईन कुठेतरी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवायला पाहिजे. ती लेग स्टिकवरती अगदी मिडल स्टिकवरती ठेवतात आणि त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला होतो. 45 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. वारंवार फिल्डिंग सेटअप केली जाते कारण की महत्वाची मॅच आहे. पुढचा बॉल. फटका इथेही चांगला आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत असताना बॉल थेट सीमारेषा पलीकडे. मस्तक पे दस्तक. षटकार. कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा अभाव मी तर म्हणेन त्या ठिकाणी दिसला कारण की चांगला बॉल तर होता, परंतु त्यावरती आक्रमण करत असताना व्यवस्थित बॅटच्या टप्प्यामध्ये आला नव्हता बॉल. कॅचची शक्यता
पुरेपूर होते, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. जास्तीत जास्त धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत आणि त्या धावांचा पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये होतोय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 50+ 51 धावा या धावफटकावरती पाहायला मिळत आहे. 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात. जागवून खेळण्याचा प्रयत्न, बदल आली त्याचा वापरच होत नाहीये. फुटवर्कचा अभाव दिसला. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल चाललाय सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये कमबॅक केलंय. या ठिकाणी श्रवणने आलाय डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती अगदी पुरेपूर समाचार घेतला फलंदाज मोहितने, परंतु त्यानंतर श्रवणने देखील कमबॅक केलं. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा श्रवणने कमबॅक करत असताना मैदानाच्या आत डॉट बॉल हाताळला गेलाय. पुढचा बॉल. याही वेळेला जर पाहिलं गेलं तर व्यवस्थित बॅटच्या ऑर्डरमध्ये येऊ शकला नाही आहे बॉल, परंतु क्षेत्ररक्षक गलीला बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक धाव तर सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. प्रमुख गोष्ट एक राहिली आहे या मॅचमध्ये. MCC स्पोर्ट कासर वडवली. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला मोहित प्रत्येक बॉल गणित धावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यशस्वी सलामीवीर A1 जोडी म्हणून आता मात्र या टीमच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. 52 बनलेत. पुढचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इरादे स्पष्ट होते, परंतु क्षेत्ररक्षक आहे थोडंसं त्या ठिकाणी चाचपडले गेले. फिल्डिंग केली जाईल तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाते. पहा कुठली रिस्की रन आतापर्यंत घेतले गेलेले नाही आहे. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की आपण दोन्ही फलंदाज चांगल्या धाटणीचे आहोत आणि आपण जर मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर वेगाने धावा बनतील. 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. रिक्वायर 100 जो आहे वेगाने वाढताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर धावा या वेगाने बनतायत. ऑन साईडला बॉटमॅनचा बरोबर वापर केला. क्षेत्ररक्षक आता वेगाने येतील तत्पूर्वी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट, परंतु त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर सुखरूपपणे फलंदाज मोहित पोहोचले गेलेत. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा नुकताच खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये MCC स्पोर्ट्स कासर वडवली या संघाची धावसंख्या विदाऊट लॉस 55 धावा. भाग्यदारी फार महत्त्वाची असते प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅचमध्ये, आणि ती चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये 55 धावांची पाहायला मिळाली. फक्त एकच षटक इकॉनॉमिकल राहिलं अमित तांडेलचं. फक्त 8 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या. त्यानंतर करणने अगदी जर पाहिलं गेलं तर 17 धावा खर्च केल्यात. त्यानंतर अमित तांडेलला आपण बघितलं पुन्हा एकदा आले, त्यामध्ये 16 धावा त्याने खर्च केल्यात आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर श्रवणला आपण बघितलं 14 धावा या षटकामध्ये मोजल्या गेल्यात. षटक क्रमांक आता 5 ला सुरुवात होईल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आमंत्रित केले. आता जबाबदारी घेतली ती म्हणजेच करण या गोलंदाजाने. करण वैते आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. स्ट्रायकेटवरती आकाश. आतापर्यंत 9 बॉलमध्ये 20 धावा त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळतात. पहिला बॉल पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. इट इज वाईट बॉल. फिल्डिंग करण्या टीमच्या माध्यमातून पंच सांगतायत पंचांचा निर्णय आता इथे चॅलेंज केला. आता व्हाईट बॉलचा इशारा पंचाने तर दिलाय, परंतु इथे आता वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच आशुतोषजी व्यवहारे सरना आपण बघणार आहोत. आशु सर, विश नेटवर्कची टीम देखील खूप चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वर्क करत असताना त्यांची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. पंचाने तर व्हाईट बॉल घोषित केला, पण इथे त्या व्हाईट बॉलच्या निर्णयाला चॅलेंज केलं. आता टेक्निकल टीमचा सपोर्ट या ठिकाणी घेण्यात आला. आता पंच थोड्याच वेळात आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. कारण वैतीने जर बोल्ड घेतला तर नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. पण कॅश प्राईज प्रत्येक दिवसामध्ये लागल्या जातं, परंतु आता निर्णय महत्वाचा आहे आणि हा बॉल असेल फेअर डिलिव्हरी, कारण की फलंदाज शफल झाले होते आणि त्याच कारणास तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल असेल. पहिलाच बॉल येतो डॉट. पहा यशस्वी गोलंदाज तो असतो ना की ज्याच्यावरती आत्मविश्वास सातत्याने ठेवला जातो. पहिलाच बॉल करणे डॉट हाताळलाय. या पुढचा बॉल ऑन साईडला फटका येते, छान आहे. क्षेत्ररक्षकाची निवड केले, विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. धक्का लागलाय पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमला. परतावा लागेल आकाशला डगआउटच्या दिशेने. धावसंख्या धावफटकावरती 55 असताना हा पहिला धक्का. 11 बॉलमध्ये 20 धावा, त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार. स्ट्राईक रेट 181.8चा पाहायला मिळाला आणि आकाश याच खेळीसाठी सातत्याने त्याची ओळख राहिले. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अमित होते खरं तर
अमितवरती जिम्मेदारी होती 2 षटकाची, परंतु पहिल्या षटकामध्ये यशस्वी षटक राहिलं 8 धावांचं, परंतु त्यानंतर 16 धावा त्याने षटक क्रमांक 3 मध्ये खर्च केल्या. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. एक हँडसम क्रिकेटर म्हणून त्याची ओळख पाहायला मिळाली. आता पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. खरं तर या 4 बॉलमध्ये आता किती मोठे फटके येतील की ते कमबॅक केले असेल गोलंदाजीच्या माध्यमातून. करण वैती आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिले. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाची निवड पुन्हा एकदा लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत आल्या पावली परतावं लागेल फलंदाज अक्षयला. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत ते म्हणजेच करण वैतीने या षटकामध्ये. विकेट डाऊन, फलंदाज बाद. हा ओव्हर दी विकेटने आले आणि त्यानंतर फटका हवेत खेळला. बॅटचा स्विंग प्रॉपर नव्हता, त्याप्रमाणे बॅट देखील हातामध्ये फिरली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. अर्थातच रविकांत चांगला झेल टिपलाय. ज्या षटकाची खरं तर जोई 11 अर्नर टीमला गरज होती ते षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं धावा बनत होत्या, कुठेतरी विकेटची पडझड पाहिजे होती आणि ती विकेटची पडझड आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. धावा दफडकावरती स्थिरवल्या गेल्यात, त्या म्हणजेच 55 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये इंडियन नंबर 4 वरती फलंदाजी करण्यासाठी आरिफ खान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेहमीच जोई 11 अर्नाळा संघाची गोलंदाजीचा दर्जा हा उंच दर्जाचा आपण पाहिलेला आहे, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी 4 षटकामध्ये 55 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एकदम कडक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करणच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात आणि त्यामध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. आता विकेट हॅट्रिकसाठी इथे संधी आहे. चला जास्तीचा वेळ खर्च केला जातोय. 4 षटकं तर वेळेनुसार आपण कंप्लीट केलेत, परंतु 5वं षटक देखील तितकंच महत्वाचं राहील. हॅट्रिकचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. करण तयार. हॅट्रिक बॉल. यावेळेला पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल अपील तिथे केली. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. फलंदाज होतील बाद. टीम हॅट्रिक जोड्या ठिकाणी साध्य केले, परंतु कौतुक करेन पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट 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 बॅक टू बॅक 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. विकास या ठिकाणी जोर आपला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे त्याला माहित आहे की फेकी जर केली चुकीची वाईडीत झाली तर धाव मिळालेल्या बॉलवरती स्वतः चेंडू घेऊन नॉन स्ट्राईकच्या इष्टांपर्यंत पोहोचले आणि तिकडे विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये MCC कासर वडवली या संघाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनीष मुकादम यांना आपण बघतायत. या षटकामध्ये अचूक टप्पा आणि एक जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्पायसी गोलंदाजी. फलंदाजाला कुठेतरी मोठे फटके खेळू द्यायचे नाही आहेत हेच करण वैतीने जाणले आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही आहे. आता पाहूयात 4 बॉल तर चांगल्या पद्धतीने हाताळलेत. विकेट मेडन ओव्हर साध्य केली जाईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा राहिला. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोचण्याचा प्रयत्न करतायत. विकेट. काय बात आहे, जबरदस्त. करण वैती आज चांगल्या मूड मध्ये दिसतोय, चांगल्या टच मध्ये दिसतोय. काय गोलंदाजीचं त्याने नजारा मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पहिला बॉल डॉट त्यानंतर सलग 4 विकेट मिळवल्यात. क्या बात आहे, ग्रेट बॉलिंग. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. हा बॉल डॉट आला, विकेट आला, त्या स्पर्धेतील जर पाहिलं गेलं तर विकेट मेडन ओव्हर देखील साजरी केली जाईल. असं वाटलं की पहिल्या 4 ओव्हरमध्ये 55 मधल्या शेवटच्या ओव्हरमध्ये 10-15 अगदी येत्या धावा तर 60च्या अगदी 65च्या पलीकडे स्कोर जाईल. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केले, वा, जबरदस्त गोलंदाजी. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल बॅटची अगदी टॉप एज घेतली आणि त्यानंतर विकेटचं सेलिब्रेशन. ज्या वेळेला बॉल पकडला चुंबन घेतलं गेलं, कारण की असे कॅचेस फार डिफिकल्ट असतात, परंतु यावेळेला खूप चांगला झेल पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग आणि ग्रेट कॅच. सुरुवात जर मला वाटते करण वैतीने केली असती तर या मॅच मध्ये अगदी 40च्याही पलीकडे गेला नसता, कारण की खूप चांगली गोलंदाजी करणने या षटकामध्ये हाताळलेली आहे. शेवटचा आता अंतिम बॉल पाहायला मिळेल. पहिल्या डावातील विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. अर्थातच नयन पाटील या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत शेवटचा बॉल खेळण्यासाठी.
दोन्ही नवीन बॅटर आहेत. एका बाजूला मनीष आहे, दुसऱ्या बाजूला नयन आहेत. आता शेवटचा अंतिम बॉल, शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील तेही पाहणं महत्वाचं राहील. टार्गेट किती सेट केलं जाईल, 7च्या पलीकडे की 7च्या आतमध्ये. इथे शेवटचा बॉल आलाय, डॉट. चांगली गोलंदाजी या स्पर्धेतील. विकेट मेडन ओव्हर, क्या बात आहे. एकदा प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. करण वैती या नावाची चर्चा आता सातत्याने या मैदानावरती केली जाईल. सत्यसाई चषक 2026 आणि या स्पर्धेतील विकेट मेडन ओव्हर जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला टॉसच्या दिशेने जाऊयात आणि टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत. त्या ठिकाणी आमचे साथी सोबत मित्र व्हॉइस ऑफ पालघर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर त्या ठिकाणी जॉईन असतील आणि सन्माननीय पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. एका बाजूला वालिव टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कॅप्टन. आपण देखील टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. मयूरजी कडू साहेब यांचं शुभागमन झालंय, जे एक सुंदर व्यक्तिमत्व समाजसेवक आहेत. नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगले कार्य आपण बघतायत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या डावाचा गोलंदाजीचा दर्जा जर पाहिला गेला तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. पहिल्या अगदी 4 ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु त्यानंतर करण वैतीने केलेली गोलंदाजी प्रत्येक टप्पा नियंत्रबद्ध पाहायला मिळाला. अगदी वेगवान आणि त्याचबरोबर कटरचे वापर, त्याचबरोबर स्लोवर बॉल, म्हणजेच काय तर सर्व काही त्या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर MCC कासर वडवली या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 56 धावा करायच्या आहेत जय 11 अर्नाळा संघाला. आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या आपण आवाज ऐकणार आहोत अक्षय सरांचा. करण वैती या खेळाडूनं इथे मेडन षटक टाकलंय आणि या सीझनला जर आपण पाहिलं ना तर तारणहार ही भूमिका करण वैतीनं अर्नाळा संघाकरता बजावली असं म्हणायला हरकत नाही. कारण ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर मॅचेस जिथे अर्नाळा संघाच्या 8 विकेट्स गेल्या आणि करण वैती आला फक्त 19 धावा दाफलकावर होत्या. 48 धावसंख्येची एक दमदार इनिंग त्यानं मैदानाच्या आतनं खेळली आणि टीमला जिंकून दिलं. आज इथे खूप चांगल्या रन्स पहिल्या 4 ओव्हरमध्ये दाफलकावर लागल्या गेल्या होत्या. पहिल्या 4 ओव्हरपर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 55 धावा ज्या दाफलकावर लावल्या होत्या तिथे तारणहार म्हणून तो आला आणि त्यानं मेडन षटक टाकलं. म्हणजे या संपूर्ण सीझन मध्ये अर्नाळा संघाकरता खूप चांगली भूमिका करण वैती बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावसंख्येचं लक्ष आहे. जयू 11 अर्नाळा आणि MCC स्पोर्ट्स कासार वडवली ज्यांच्यामध्ये ही मॅच सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 सलामीवीर या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जितू रामचंद्र भगत साहेब ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 3338 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. बॅटिंग करणाऱ्या टीमला इन कंपल्सरी आहे. प्रत्येक बॅटरनं इन करूनच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. ही लास्ट वॉर्निंग आहे. प्रत्येक मॅचच्या आधी आपल्याला सांगितलं जातं तुम्हाला इन करूनच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. नुकताच बहुजन विकास आघाडी नवसई अध्यक्ष मयूरजी कुडू इथे उपस्थित झालेत. मयूर कुडू आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी युवा नेतृत्व आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम त्याच्या माध्यमातूनही सातत्याने केलं जातं. नुकताच त्यांची ही एक भव्य दिव्य स्पर्धा जी नवसई नगरीमध्ये पार पडली. टीम 94 कामन कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. विपक्षी टीमचे कॅप्टन जे इथे उपस्थित झालेत नाणेफेक करण्याकरता धीरज झा ज्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. तेजल 11 वालिव टीम 94 कामन आणि तेजल 11 वालिव मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळणार आहे.
कालच धीरज झा यांचा एक स्टेटस आम्ही पाहिला, 10 वर्ष कंप्लीट केली टीम तेजल 11 वालीव. मागची 10 वर्ष खूप खडतर प्रवास त्यांनी केलाय. सुरुवातीला थोडीशी बोटं उठत होती, विजय संपादित होत नव्हते, मात्र त्यानंतर टीमनं ज्या पद्धतीनं भरारी घेतली, सातत्यानं खूप चांगले विजय संपादित केले आणि त्यामुळे आता या वसई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगलं नावलौकिक त्यांचंही प्रस्थापित आहे. ते तेजल 11 नेक्स्ट मॅचमध्ये टीम 94च्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आलेले आहेत 94चे कॅमन चे जे कॅप्टन आहेत प्रमोद शेळके यांच्याशी आपण जोडणार आहोत. तदनंतर मॅचकडे वळू. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर तिथे कव्हर्समध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडूला उचलेल 2 रन त्या तिथे कंप्लीट केल्यात. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जिग्नेश आणि त्याच्या साथीनं विकास असे सलामीचे 2 बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या 2 धावा ज्या राफलकावर जोडल्या गेल्या. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. भावेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, वाचण्याचा प्रयत्न केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर ऑफस्टमच्या हा चेंडू हाताळला गेला, त्यामुळे वाईटचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या 3 या आकड्यावर. विकास जो स्ट्रायकर एंडकडे आहे, डावाला सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि योग्य तऱ्हेने या डावाची सुरुवात ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जयू 11 अर्नाळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये MCC कासार वडवली, अशी ही तगडी मॅच सध्या मैदानात सुरू आहे. यावेळेस मात्र फटका तो फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय आणि तिथे एक सहज सोपा झेल होता, कारण जरी थोडंसं अंतर कापलं असलं जाऊन तरी चेंडूच्या खाली आला होता. चेंडू दोन्ही हातामध्ये आला होता आणि तदनंतर मला वाटतं हात बंद करत असताना चुकी झाली, शरीरापासून दूर खेळला होता, त्यामुळे चेंडू खूप काळ जास्त हवेमध्ये राहिला. हे बघा तिथे चेंडूच्या खाली आला होता, मात्र चेंडू शेवटच्या क्षणी हातामध्ये बंद करत असताना चुकी ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि जशी सरकारी नोकरीमध्ये एखादी चुकी झाली की तडका फडकी बदली केली जाते ना, अगदी तशी तडका फडकी बदली त्या क्षेत्ररक्षकाची केली आणि थेट 30 यार्ड सर्कल म्हणजे हेडक्वार्टरमध्ये आणून उभं केलंय. 5 धावा या राफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. भावेश पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर विकास. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बिटवीन द गॅप खेळायचंय, चांगली फिल्डिंग, स्टॉप केले बॉलला, रन सेव्ह केलेत आपल्या टीम करता. 3 रन वाचवल्यात, कारण तिथनं आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे. बॉल जर तिथनं एकदा पुढे निघून गेला की मग त्याला थांबवणं ते कठीण होतं. बॉल तिथे स्टॉप केला आणि रन सेव्ह केल्या. धावसंख्या 6 या आकड्यावर. या मैदानावर तशा 50+ धावा दाफलकावर लावणं सोपं नाहीये, कारण इथे आतापर्यंत 50+ रन दाफलकावर लागताना कित्येक चांगल्या टीमची दमछाक ती झालेली आपण पाहिली आहे. त्यामुळे इथे एक चांगला सामना तो प्रेक्षकांना निश्चित पाहायला मिळेल. चांगला बॉल आहे इथे, फुलर लेंथवर टाकला, तिथे कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड होती, अखेरच्या क्षणी नाकारलं होतं तिथे विकासनं, त्यामुळे रन घेण्याचा जो प्रयत्न होता त्याला स्थगिती द्यावी लागली. निर्धाव बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावर. एकंदर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर उपस्थित असलेले नवसई गावातील एक अनमोल रत्न मयूरजी कुडू यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने येत आहे. धन्यवाद मयूरजी कुडू. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, मात्र पंचांवर फारसा प्रभाव नाहीये. अगदी काही चेंडू असतात जे कट टू कट विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातात, फलंदाजांना द्विधा मनस्थितीमध्ये घेऊन जातात. त्यामधला जो हा बॉल होता चांगला निर्णय इथे, कारण अगदी तिथे तुम्हाला विकेटच्या मागे 2 लाईन दिसतात, त्यांच्या मधोमध बॉल पडला आणि तदनंतर तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. त्यावेळेस मात्र तिथे बॉलला वळवलंय, फाईन लेगच्या डोक्यावरनं खेळलंय, बॉल वेगानं फाईन लेगचं क्षेत्र क्लिअर करत चाललाय सीमा रेषा पार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 10. ओव्हर टू टॉस बॉक्स. आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडू साहेब यांना मी विनंती करेन, बहुजन विकास आघाडीचे नवसई अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मयूरजी कुडू यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करावा. धीरज झा आणि एका साईडला वैभव धूम असे 2 आमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा करूया आपण मनपूर्वक शब्द सुमनानी सहर्ष स्वागत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस का बॉस
वेलकम मयूरजी कुडू साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. तिकडे राहा, तिकडे त्या साईडला राहा. असं राहा. या आपण सत्यसाई चषक आणि आई कोसमाई त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉइन स्पिन केला जाईल जास्त वेळ न घेताना. आई कोसमाई आणि सत्यसाई चषक. धन्यवाद मयूरजी कुडू साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मैच आनंद घ्यावा. धीरज, ज़्यादा वक्त नहीं लूंगा. टॉस जीता है, क्या फैसला रहेगा आपका फील्डिंग करेंगे। इस टूर्नामेंट के बारे में? दो लफ्ज़. नहीं, बहुत अच्छा ही टूर्नामेंट है। डे में नहीं खेल पाए थे क्योंकि रमज़ान की वजह से, लेकिन नाइट में जब आया तो पहले एंट्री है। आयोजक ने यहाँ पे खेलने का मौका दिया, उसके लिए धन्यवाद। वैभव, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. कसं वाटतं एकंदरीत लाईट्स वगैरे कशी वाटते? सर खूप सुंदर मैदान आहे. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच तेजल 11 वाली वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या अक्षयजी पांडव यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद कॅमेरामॅन विश नेटवर्क. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला हुळकावणं दिले चेंडूनं आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर वेगानं रनिंग बिटवीन विकेट खूप फास्ट ती आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 14 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. हे बघा तिथे क्षेत्ररक्षकाला अक्षरशः हुळकावणे दिले, चेंडूनं फसवलं असं म्हणावं लागेल. आपल्या ग्रामीण भागात गंडावलं अगदी त्या पद्धतीनं बॉल तो निघून गेला आणि तिथे रन्स त्या धाफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस होता. कव्हर मध्ये खेळलाय बॉल, वेगानं चाललाय सीमारेषा पार. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि फक्त योग्यतेची दिशा ती चेंडूला दर्शवली. कव्हरच्या क्षेत्रामधनं बॉल सीमारेषा पार. नेत्रदीपक फटका, चौकार 4. हे बघा गोलंदाजाचा जो वेग होता त्याचा वापर केला, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होता, तिथे फुल टॉस मिळाला आणि त्याला फुल टोल वसूललंय. योग्य दिशा दर्शवली आणि वेगाला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 18. अगदी सुसाट वेगानं ही धावसंख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकास चांगली बॅटिंग करतोय, मिडल ऑफ द बॅट खेळतोय. पुन्हा एकदा तिथे बीमरचा इशारा आलाय. खराब गोलंदाजीचं पूर्तकरण, नियंत्रण नाहीये आणि नियंत्रण सुटल्या कारणाने इथे जर आपण पाहिलं तर रन्स त्या बहाल होत आहेत. धावसंख्या 1+1 एकंदर 2 न वाढली. दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वर. विजयाकरता 56 धावसंख्येचं लक्ष त्याचा पाठलाग करायचा आहे. एमसीसी हा संघ जर आपण पाहिलं तर या 4च ओव्हरमध्ये 55 धावा त्याने धाफलकावर लावल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये करण वैतींनी त्यांना बांधून ठेवलं, आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि त्यामुळे 55 धावा तीच टोटल 5व्या ओव्हरच्या अंती आपल्याला पाहायला मिळाली. 56चं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग योग्य तऱ्हेने होतोय. यावेळेस मात्र बॉलला समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे इथे. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तिथे 2 धावा त्या घेण्यापासून दोन्ही बॅटर चुकणार नाही. 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये बहुती वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते. ती जास्त झाल्या असेल ना, 22 झाल्या. 22 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस. चांगला बॉल आहे यावेळेस. फलंदाजाला बीट करतोय, शांत करतोय, हतबल करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन जातोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. कमबॅक करण्याकरता या पद्धतीचे चांगले चेंडू ते डिलिव्हर करणं गरजेचं आहे. थोडंसं बाहेर एक अँगल बनवत बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि यश मिळालं त्यामध्ये. गोलंदाज नितीन जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, 4 बॉलमध्ये 12 रन्स त्या त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरनं बॉलला फिरत घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलंय. विकास तर चांगली बॅटिंग करतोय, मात्र जिग्नेश त्याचं काय. आतापर्यंत 6 बॉल खेळलाय आणि त्यामध्ये त्यानं रन्स बनवल्यात 6. त्यामुळे तो थोडासा प्रेशरमध्ये आहे असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूने विकास प्रेशर रिलीज करतोय, मात्र दुसऱ्या बाजूने जिग्नेश तो हवी तशी चांगली साथ ती आतापर्यंत देताना पाहायला मिळालेल्या नाहीये. 6 बॉलमध्ये 6 वर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1.5 नंतर 22. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तो तिथे चांगली कामगिरी करतोय, चेंडूला आत ढकलतोय. मला वाटतं ढकलण्यापेक्षा झेल करता प्रयत्न ते गरजेचे होते. तिथे जर आपण पाहिलं तर कलेक्शन मध्ये पुन्हा एकदा गडबड झाली. 2 रन त्या तिथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. बघूया तिसरे पंच तिथे तपासतील आणि नेमकं काय घडलंय
ते आपल्याला दर्शवलं जाईल. तपासलं जाते इथे नेमकं काय घडलंय, सेफ आहे की मोठा फटका आलाय, नेमकं काय घडलंय. आशुतोष बेवारे ते सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर करताना क्लिअर केलं जाईल की नेमकं काय घडलंय तिथे. रन्स वाचवल्यात तिथे सेफ आहे. हे बघा तिथे तुम्हाला लगेचच विश नेटवर्कची जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. आधी हवेतल्या हवेत तो बॉल स्टॉप केला आणि तदनंतर चांगला निर्णय घेतला तिथे. मी म्हणतो मला असं वाटलं की पहिल्यांदा झेल करता ट्राय व्हायला हवा होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक त्यानं योग्य निर्णय घेतला. त्यानं तिथे शेवटच्या क्षणी चेंडूला आतल्या बाजूने ढकलला आणि मग तो रोफवर पडला. वाचवला तिथे धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि तुम्हाला रन्स बनवायचे आहेत 32. तुमच्याकडे वेळ कमी आहे. चला गोलंदाजी करण्याकरता लगेचच पुढचा गोलंदाज त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचंय. घड्याळाची टिकटिकी जी कधीच कोणाकरता थांबत नाही ती टिकटिकी तुमची सुरू आहे. जर निर्धारित वेळेपेक्षा जास्तीची वेळ जर तुम्ही इथे वापरली तर मग तुम्हाला त्याचं भुगतान करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे मॅच क्रुशल मुवमेंटवर असेल आणि तिथे तुम्हाला एखादा एक्स्ट्रा खेळाडू तो 38 सर्कलच्या आत ठेवावा लागू शकतो. त्यामुळे इथे थोडीशी घाई करा आणि या 2 ओव्हरला योग्य तऱ्हेनं योग्य वेळेत हाताळण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय भावेश चौधरी, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या विरोधामध्ये विकास. यावेळेस मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या मैदानात आहोत की काय असं चित्र आहे. अगदी त्याप्रमाणे तिथे विकास धसकर त्याच्या माध्यमातून हा चेंडू खेळला गेला. एक सिंगल मिळाली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते 25. चांगली गोलंदाजी केली आहे भावेशनं. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 10 दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर 1च आली आहे. त्यामुळे शांती ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करतोय आणि तीच खरं तर गरज आहे. कारण पूर्वार्धाचा खेळ खेळत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये तुमच्या फलंदाजाने खूप जास्त चुका केल्या आणि त्या चुकांचं भुगतान तुम्हाला उत्तरार्धामध्ये करावं लागतंय. या उत्तरार्धाच्या खेळात जर आपण पाहिलं तर धावसंख्या ती 55 वर सीमित राहिली आणि 56चं टार्गेट आहे. सुरुवात छान मिळाली आहे टीम जय 11 अर्नाळा करता. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. लॉंग ऑफ ते खाली आहे. बॉल वेगानं चाललाय सीमा रेषा पार. आणखी एक दमदार आणि दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं खेळलाय. आता मात्र फलंदाजी मधला सूर तो गवसत असताना फलंदाज जिंकणे चांगला फटका खेळतोय. चौकार. हे बघा तिथे बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. अगदी योग्य तऱ्हेनं खेळला होता आणि लॉंग ऑफ तो थोडासा वाईड होता. त्याचा फायदा मिळवला. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलं. हे चौकार खूप गरजेचे आहेत. सिंगल डबल तर त्या योग्यतेनं सुरू आहेत. मध्ये जर खराब चेंडूवर चांगलं शॉट सिलेक्शन झालं तर मग या मॅचमध्ये जी धावसंख्या तुम्हाला धावफलकावर लावायची आहे त्या धावसंख्येच्या दिशेनं तुम्हाला वाटचाल करता येऊ शकते आणि तेच चित्र सध्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण 29 लागल्यात. 2.2चा खेळ समाप्ती एखेरीस. अजूनही 27 धावा या विजयाकरता तुम्हाला बनवायच्या आहेत. 2 षटकं यानंतर शिल्लक आहेत. याही ओव्हरचे 4 बॉल म्हणजे 16 चेंडू त्यांचा खेळ अजूनही बाकी आहे. सलामीची जोडी चांगलं पार्टनरशिप ती मैदानाच्या आतमध्ये त्या दोघांमध्ये बिल्डअप होत असताना पाहायला मिळते. यावेळेस फसवलं चकवलं विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू जिग्नेश ज्यानं आतापर्यंत बॉल फेस केलेत 9 आणि त्यामध्ये रन बनवलं 11. यावेळेस बॉलला थोडंसं बाहेर काढण्याचा मनसुबा होता. तो इरादा गोलंदाजानं इथे यशस्वी ठरवला. भावेश चौधरी अगदी चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूला फिरवण्याची कला आहे आणि चेंडूला अगदी योग्य तऱ्हेनं तिथे फिरवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल अचानक उसळी घेताना टर्न झाला. देहेष्टीवर येऊन आदळला. 1 रन लेग बाईकच्या स्वरूपानं तिथे
मिळत असताना एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर 2.4 नंतर 30 लागल्या जय 11 अर्नाळा संघ. गोलंदाजीच्या माध्यमातून ही पहिल्या 4 ओव्हरमध्ये त्यांच्या विरोधात चांगल्या रन्स आल्या होत्या. फलंदाजी करत असताना सध्या जर आपण पाहिलं तर भावित चौधरी कठीण प्रश्न विचारतोय, चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट ते लावायला भाग पाडतोय, काहीतरी वेगळं करण्याकरता तिथे भाग पाडतोय आणि त्यामध्ये चुका होतात. विशेषतः जिग्नेश ज्यानं 10 बॉल फेस केलेत आणि 12 बनवल्यात. अर्नाळा संघानं सलग 3 षटकार खेचले तर राज घरत यांच्या माध्यमातून 1000 कॅश प्राइज आहे. खोलडप्याचा बॉल होता, खोदून काढला, अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय, जोपर्यंत चेंडूला उचलला तिथे फंबल झालाय. या छोट्या छोट्या चुका त्या तुमच्या पराभवाचं कारण कधी बनून जातात ते तुम्हाला कळत नाही. क्रिकेटचं मैदान आहे ना, तिथे जेवढ्या कमीत कमी चुका तुम्ही मैदानात कराल तेवढा जास्तीत जास्त विजयाची संधी ती तुमच्याकरता निर्माण होते. या छोट्या छोट्या चुका आहेत ना, त्यानं स्ट्राईक रुटेड होते, 1च्या जागी 2 जाते आणि मग टीम अडचणीमध्ये आल्याशिवाय राहत नाही. सध्या जर आपण पाहिलं तर 32 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. इथनं येणारा शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला तो प्रकारे पथावर येईल. चांगला फटका आहे, लॉंग ऑफ तो घेतला गेलाय, त्यामुळे 1 रन त्यावर समाधान. डबल करता कॉलिंग आहे, वेगवान दौड. काय घडलंय तिथे? बोट आकाशाकडे, माघारी परतावं लागेल. आता फलंदाज जिग्नेशला विकेटचं पतन होत आहे. जिग्नेश त्याच्या पारीचा अंत, फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका जय 11 अर्नाळा टीमला. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया करण त्याची फलंदाजी कशी असेल. येणारी 12 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. फ्लडलाईट क्रिकेट आहे जिथे 12 चेंडू 22, 12 चेंडू 23, जिथे कठीण सामने ते होत असताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेत. हाय व्होल्टेज ड्रामे जे फ्लडलाईट क्रिकेटमध्ये सातत्याने निर्माण होतात, त्यामुळेच प्रेक्षक तेही फ्लडलाईट क्रिकेटला जास्त प्राधान्य देतात. जेव्हाही नाईट क्रिकेटचे सामने असतात तेव्हा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर आपण सर्वच कामाधंद्यांमध्ये व्यस्त असणारे लोक आहोत, त्यामुळे रात्री थोडासा वेळ जो आपल्याकडे असतो झोपण्याआधी, त्या वेळात आपण मैदानावर येऊन आपल्या सर्वात आवडत्या खेळाला थोडासा वेळ देतो, एन्जॉय करतो, स्वतःला या मैदानातनं समाधान मिळवतो. ते समाधान खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप सारी लोक अशी आहेत ना ज्यांना क्रिकेटच्या खेळाची खूप आवड आहे, मात्र पडलेली स्वतःवरची जबाबदारी आणि आपलं नोकरी कामधंदा, त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात जाणं शक्य होत नाही. मग ते सर्व आपला नोकरी कामधंदा सांभाळून संध्याकाळी जेव्हा घरी येतात तेव्हा मग अशा पद्धतीच्या ज्या नाईटच्या स्पर्धा असतात ते एकतर घर बसल्या मोबाईलच्या स्वरूपानं, ऑनलाईनच्या स्वरूपानं किंवा मग शक्य झाल्यास मैदानात येऊन त्या क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सर्वांचं इथे स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आणखी एक बिग फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. टीम 94 कामन आणि त्यांच्या विरोधात तेजल 11 वालिव. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की घड्याळाची टिकटिकी ती तुमच्याकरता सुरू आहे, त्यामध्ये कुणालाही सवलत नाही. ज्या टीमचं टायमिंग हे जास्त होईल तुमचा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तो 38 सर्कलच्या आत वाढवावा लागेल. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज करण जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगला बॉल आहे. यावेळेस टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. तिथे 1 रन घेण्यापासून चुकणार नाही, कारण विकेट किपर त्याचं कलेक्शन मध्ये थोडीशी चुकी, बाईचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. या बाईच्या 1 रनमुळे धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 34 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. 11 बॉल 22 आहे. मॅच मधली रंगत वाढते, मॅच मधला जोश उत्साह तो वाढतोय. कोण जिंकेल या प्रेशरच्या सिच्युएशनला, कोण योग्य त्याने हँडल करेल, इथनं या खेळाचा रंग तो बदलवला जाईल का, या खेळामध्ये पुनरागमन ते आपल्याला MCC या संघाचं पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत तर स्थितीला बॅलन्स ठेवलंय, मात्र इथनं कोण या मॅचला आपल्या बाजूने खेचून जाईल ते आपल्याला बघायचं आहे. हा खेळ जरी इंग्लंडवाल्यांचा असला तरी भारतामध्ये या खेळाला सर्वाधिक पसंती आहे. सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये या खेळाचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. जिथे उत्तरार्ध रंगतदार असतो ना तिथे प्रेक्षकांची पसंती जास्त असते, मग तो चित्रपट असो किंवा मग खेळ असो. भारतात
तेच पिक्चर सुपर डुपर हिट होतात ज्याचा शेवट खूप चांगला असतो. आणि भारतात हा खेळ पसंत का केला जातो तर या खेळाचाही शेवट त्यामध्ये थ्रिल असतो, त्यामुळेच खूप जास्त पसंती आहे या खेळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करता आपण आरिफ खान ज्याला गोलंदाजी करत असताना पाहताय. यावेळेस फटका तो चांगला आहे, बॉल चाललाय हवाई सफरीवर प्रेक्षकांच्या भेटीला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमारेषा पार, 6 षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं धावून पोहोचली आहे ती 40 या आकड्यावर. यावेळेस मात्र हाही बॉल तोही चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. विकास तो मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे आणि नुसताच मैदानाच्या आत उभा नाही तर मॅचला जिंकवण्याकरता उभा आहे ते सांगतोय. हा शॉट ऑफ प्लेनचा बॉल होता आणि हवेतल्या हवेत त्या बॉलला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये उडवलं आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. चौकार, ज्या चौकाराच्या मदतीनं डबल 4 44 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. आता बॉल शिल्लक आहेत इथनं 8 आणि त्यामध्ये बनवायच्या 12. वेळ अजूनही गेलेली नाहीये, इथनही गोलंदाज कमबॅक करू शकतो मात्र ते करावं लागेल. आरिफ एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच कामी येतो किंवा मग चांगली गोलंदाजी करताना आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जातो. तो आरिफ सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. येणारे 2 बॉल आरिफचे खूप महत्वाचे असतील. किती धावा येतील, विकास त्यांना कशा पद्धतीने सामोरं जाईल, असंख्य प्रश्न दोन्ही टीमच्या मनामध्ये येत. चांगला बॉल, मी म्हटलं ना कमबॅक इथनही करता येऊ शकतं. षटकार चौकार गेला म्हणून काय झालं, चांगली गोलंदाजी करून मॅचला जिवंत ठेवता येतं आणि तेच चित्र सध्या इथे आपल्याला पाहायला मिळतंय. एक निर्धाव बॉल आरिफ खान कडनं आला. आता 7-12 ज्यामध्ये घराघरात भांडण आहे, भावाभावात भांडणं आहेत, तो 7-12ची टोटल धाफलकावर आहे. हा 7-12 कोणाच्या नावावर होईल ते इथे आपल्याला बघायचंय. 7 बॉल 12ची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आरिफ खान आपटून टाकला. योग्य तऱ्हेने खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत पेट्रोलिंग केली जाईल 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 आल्यात, या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 46. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 10 धावसंख्येची गरज. मॅच ऑन आहे, अजूनही संपलेली नाहीये. इथे हा रंगतदार सामना शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडेल ते आपल्याला इथे बघायचंय, कारण 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा लावायचे आहेत. विकास सारखा महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये या साथीनं करण जो वनडाऊनच्या स्वरूपानं दाखल झालाय. मैदानामध्ये पाणी ते बोलवलं गेलंय कारण ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. तिथनं तो मैदानाच्या आतमध्ये साबूत आहे आणि जवळपास 30 धावसंख्येची एक चांगली इनिंग ती विकासनं मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. आज प्रमुख खेळाडू टीम मध्ये नाही आहेत, मात्र त्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मला लढायचंय, झगडायचंय, मला माझ्या टीमला जिंकवायचंय असा खेळ तो मैदानातनं करून दाखवलाय. विकासनं प्रभावित केलंय. आज खूप चांगला खेळ त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. आरिफनं 6 बॉल टाकले ज्यामध्ये 12 दिल्या. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत ज्यामध्ये 10 बनवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर योग्य वेळेत संपवलेत. अक्षय पाटील शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. चला मॅच ऑन करायची आहे, लगेचच शेवटचं षटक ते प्रगतीपथावर आणायचंय. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड कडे करण उभा आहे. 6 मध्ये 10. काय करण इथे डिफेंड करेल की या 6 मधल्या 10 धावा करण धावफलकावर लावेल की अक्षय डिफेंड करेल ते आपल्याला बघायचंय, कारण अक्षय हा नवीन गोलंदाज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पुढचा बॉल इथे डोक्यामध्ये माजलेलं विचारांचं काहूर, त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा. कारण असंख्य विचार सध्या डोक्यामध्ये येत आहेत. कुठला चेंडू हाताळावा, कशा पद्धतीने रोखावं, कारण 10 धावा टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये खूप जास्त आहेत असं नाही, मात्र लढण्याजोगे आहेत ज्याबरोबर गोलंदाजाला लढता येऊ शकतं अशी ही 10 धावसंख्येची टोटल ती इथे डिफेंड करायची आहे गोलंदाज अक्षय पाटीलला.
यावेळेस मात्र बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. मला वाटतं बॅटच्या आतल्या साईडची कडा लागल्यानंतर डेहस्टीला लागला होता आणि त्यामुळे एक रन. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणिक समीकरण बदलते. प्रत्येक चेंडू गणिक प्रेशर ते बॅलन्स होत आहे. कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या आशा त्याही पल्लवित झाल्यात. आपला गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. आपला गोलंदाज योग्य टप्प्यावर मारा करतोय. फलंदाजांना रोखतोय आणि तेच रोखण्याकरता तर स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम षटकामध्ये 10 धावा रोखण्याकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय. समोर सेट बॅटर आहे ज्यांना आतापर्यंत या डावाला सावरलंय, ज्यांना आतापर्यंत या डावातल्या ज्या धावा आहेत त्या योग्य तऱ्हेनं धाफलकावर जोडल्यात. तो विकास स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. अक्षय आणि विकास या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली खडाजिंगी. इथे आवाज आला होता विकेट किपर त्याच्याकडनं चुकी होतीये. एक रन तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट सॅक्रिफाईस ती केली गेली आहे. माघारी परतावा लागेल फलंदाज करणला. मात्र थोडासा नाराज आहे करण. त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स होता की ही मॅच तो फिनिश करू शकला असता. सेल्फ कॉन्फिडन्स तो महत्वाचा असतो आणि तो होता केरा तिथे करणला. त्यामुळे ते स्पष्ट दिसलं की तो नाराज आहे. विकासच्या बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला हा बॉल लागला. एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला आणि करण सारखा जो फलंदाज आहे तो नेहमीच चांगली फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. त्याला इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगणं ते कितपत योग्य ठरेल ते इथे आपल्याला आता बघायचं आहे. कारण विकासनं ज्या पद्धतीनं स्वतःच्या फलंदाजीवर विश्वास दर्शवलाय, त्यानं ज्या पद्धतीनं सांगितलंय की मी स्ट्राईक घेतोय, मी तिथे फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे, मी या धावा दाफलकावर जोडीन. नॉन स्ट्राईक एंडला आउट आहे. स्ट्रायकर एंडकडे सेफ आहे बॅटर. तो सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय. आता बॉल शिल्लक आहे. 4 रन बनवायचे आहेत. 8 मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 4 बॉलमध्ये 8 ची गरज. 1-2 बॉल जर इथनं योग्य टप्प्यावर पडले तर आणखी रंगतदार सामना तो प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे विकास हाच विचार करतोय की जेवढा लवकर फिनिश करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा. कारण शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन गेलं की मग तिथे उलटफेर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे काय विचार करतो विकास, काय खेळ होईल इथे ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल चांगला बॉल गुणवत्तापूर्ण गोलंदाजी. एक तर मिळेल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न होईल का, तर तिथे कोणीच नाहीये नॉन स्ट्राईक एंडकडे. 2 मिळतील. तिसऱ्या धावेकरता आलेत आणि इथे डायरेक्ट हिट लागलाय. आता माघारी परतावा लागेल विकासला. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो विकासच्या माध्यमातून केला गेला आणि विकेट फेकली. माघारी येतोय. आता बॉल शिल्लक राहिले तिथनं 3 आणि रन बनवायचे आहेत 6. कारण 2 रन या बॉलवर कंप्लीट झाल्यात. त्यामुळे 6 धावसंख्येची गरज आहे. विकास ती नाराजी मैदानाच्या आतनं दाखवतोय. चला नवीन बॅटर वेळ घेऊ नका, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. करण सारखा महत्वाचा खेळाडू, त्याला रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करायला सांगितलं गेलं आणि आता विकास तो स्वतः रनआउट झालाय. त्यामुळे मॅच ती रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. कधी कधी तुमचे निर्णय ते तुमच्या विरोधात जाताना पाहायला मिळतात. इथे काय तो निर्णय विरोधात जाईल का ती येणारे काळ नक्की सांगेल. मात्र बाद होण्यापूर्वी विकासनं या मॅचला आपल्या टीमच्या बाजूने जरूर खेचलंय. कारण त्यानं बॉल फेस केले 16 आणि त्यामध्ये रन्स बनवले 33. एक चांगली इनिंग मैदानात पेशकश करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 3 मध्ये 6 बनवायचे. चला खूप वेळ जातोय. नवीन बॅटर लवकरात लवकर आपल्याला आपल्या स्ट्रायकर एंडकडे जायचंय. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल होता. यॉर्कर लाईनचा हा चेंडू होता ज्याला तिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट. वा लाजवाब हिट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. लहानपणे जो लगोरीचा नेम आहे ना, अगदी तो नेम आठवला आणि डायरेक्टली हिट केली. मधला स्टंप तो उडवला तिथे आणि परतीचा प्रवास करायला भाग पाडलं विकासला. काय घडेल आता येणार आहे 3 बॉलवर ते आपल्याला बघायचंय. 3 बॉलमध्ये बनवायचे आहेत 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अक्षय पाटील समोर प्रथम. चांगला बॉल आहे. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन ती इथे लेग बाईकच्या स्वरूपाने येईल. एक्स्ट्रा रन
त्या खूप जास्त प्रमाणात बहाल झाल्यात. लेग बाईकच्या स्वरूपाने ही एक रन आली आहे. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचतीये 51 धावा. आता 2 बॉल 5 ची गरज आहे. ही मॅच आता रंगतदार स्थितीकडे वाटचाल करते. ही मॅच आता दोन्हीकडच्या समर्थकांच्या मनात धडकी भरवते. 2 मध्ये 5. दोन्हीकडचे समर्थक आता ते चिंतातूर आहेत. दोन्हीकडचे एक्स्ट्रा खेळाडू तेही चिंतातूर आहेत. त्यामधला एक तर छोटा आहे, त्याचा जीव कासावीस झालाय. भोला आहेत जे एक्स्ट्रा खेळाडू म्हणून आमच्याशी जोडले गेलेत. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. झेल की सीमा पार, खेळ खलास. बॉल सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त फटका तो इथे पाहायला मिळाला आणि विजयी होतीये टीम जय 11 अर्नाळा. जय 11 अर्नाळा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम MCC कासार वडवली. आपण आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बघा ज्या खेळाडूंना मॅच जिंकवली आहे तो या सीझनचा अर्नाळा संघाचा तारणहार आहे. नाव आहे करण वैती, ज्यानं 5 धावांची गरज असताना षटकार ठोकला आणि गोलंदाजीला आल्यानंतर त्यानं मेडन षटक आणि 3 विकेट्स घेतल्या. तो करण वैती ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या करण मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. करण वैती हे सीझन खूप चांगलं जात आहे या खेळाडू करता आणि ते जर आपण पाहिलं तर मुख्य मंचावर जॉईंट होतील आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. त्याचबरोबर MCC कासार वडवले आपला एक प्रतिनिधी आपण मुख्य मंचावर पाठवायचा आहे. आपलाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान तो या मुख्य मंचावरनं केला जाईल. करण वैती आपल्याला मुख्य मंचावर जॉईंट व्हायचंय जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अगदी चांगला खेळ तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि